नाही बघतो. माझा अंत हे शक्य नाही. ज्ञानात असू द्या, क्षय मृत्यूलाच जिंकून घेतलं, याचा मृत्यू होणे असंभव. दैत्यराज, या पृथ्वी तलावर देवगणांपेक्षा कोणी श्रेष्ठ नाही. श्रेष्ठ आहे ते देवगण, दैत्य नव्हे. देवश्रेष्ठ, देवश्रेष्ठ महादेव, पाहिले तुमची देवलीला. आठवा तो मार्तंड भैरव अवतार, आठवा तो सारीपाडाचा खेळ. त्या सारीपाडाच्या खेळात माळसेला जिंकून तिच्याशी विवाहबद्ध झालात आणि एवढ्यावर तुमच्या आस भागली नाही. म्हणून त्या माणूशी प्रेमाचे चाळे करणारे तुम्ही महादेव, हेच का तुमची देवलीला? महादेव, हीच का तुमची शिवलीला? दैत्यराज, अरे विसरलास? अरे त्यावेळी माझी फक्त शिवलीला होती, फक्त शिवलीला. अरे त्याची कीर्ती सारा विश्वामध्ये अमर आहे. आज परंपरा इतक्यासारख्या दैत्याची काय कथा? दैत्य काय? माझ्याच सत्ता देत चालणार आणि त्यासाठी महादेव मी तुमचा बळी घेणार. दैत्यराज, हा बोलणार विश्वविधाता आहे, विश्वविधाता. तुझ्यासारख्या जितक्या दैत्या कैलासपुरातावर घेऊन घे. आम्ही पायदळी बुडावलं. नामोहरण तुझ्यासारख्या दैत्याची काय कथा? वेळ कशाला महादेव? मग वेळ कशाला? होऊन सावधान संग्राम. दैत्यराज, या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचं रक्षण करणे, असुरांचा नाश करणे, हेच माझे ध्येय, हेच माझ्या कर्तव्याला. महादेव, तुमच्या याच कर्तव्याला सेंदुरासुर दैत्यास ग्रहण लावणार. दैत्यराज, या पृथ्वी तलावर मनुष्य जातीचं रक्षण करणे, असुरांचा नाश करणे, हेच माझे ध्येय आणि हेच माझे कर्तव्य. वेळ कशाला महादेव? होऊन सावधान संग्राम. दैत्यराज, हा धर्म आणि अधर्माचा रणसंग्राम आहे. पाहुण्या जय पराजय कोणाचा होतो ते. होणार विजय सेंदुरासुराचा होणार. दैत्यराज, पराक्रमाला तुम्ही सामोरे जाणार. तुझा मृत्यू समीप आला आहे, तुझा अंतकाळ जवळ आला आहे. संपूर्ण सृष्टी भस्मसात करण्याचं सामर्थ्य या विश्वविधात्यामध्ये आहे. अखंड पृथ्वी पाताल, संपूर्ण ब्रह्मांड हे बोलणे तुझ्या नेत्रामध्ये आहे. जर काय तुझ्या नेत्र अवघडलं तर क्षणातून भस्म होईल. हे ध्यानात ठेव दैत्यराज.